100% कसली अडचण येणार नाही, दमदाटी होणार नाही, फसवणूक होणार नाही, हा, याची जबाबदारी आमचे ग्रामस्थ आणि त्याचबरोबर आम्ही पण घेणार. त्याचप्रमाणे यवत गावामध्ये जो बैल बाजार आहे आणि या बाजारामध्ये जनावरांसाठी लागणाऱ्या सुखसुविधा त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असतील किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती, या बाजार समितीला तुम्ही काय आव्हान कराल? नाही, बाजार समिती म्हणण्यापेक्षा सध्या तरी ग्रामपंचायत मार्फत त्या सुविधा देण्याचं या ठिकाणी व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना कबूल केलेलं आहे. त्याचा प्रत्येक उद्यापासून आम्ही पाण्याच्या टाकी बांधण्यास सुरुवात करणार आहोत. सगळ्यात मोठी समस्या तीच आहे, ते उद्यापासून चालू होईल. पुढल्या आठवड्यात त्याची सोय होईल. पुढल्या आठवड्यात उद्याच चालू होणार, त्यामुळे पुढच्या आठवड्यात सोय होईल. ओके. ओके ओके, येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. चला, यवतचा बाजार बघा मित्रांनो. वा वा वा. चला, यवतचा बाजार आजपासून सुरू झालेला आहे आणि दौंड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येत आहे. पुढल्या शुक्रवारी आपल्याकडे असणाऱ्या दुभत्या गाया असतील, वासरं असतील, जनावरं असतील, गाभण गाया असतील तर आपल्या यवतच्या बाजारामध्ये आणल्यास त्यांना चांगल्या प्रकारे मोबदला मिळू शकतो, चांगल्या प्रकारे त्याची खरेदी विक्री होऊ शकते. आणि हा यवतचा बाजार खरेदी विक्रीसाठी सुरू करण्यात आलेला आहे. रामकृष्ण हरी. गाई बाजार, बैल बाजार आज चालू होत आहे. दौंड तालुक्यातील मौजे, यवत तालुका, दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी अतिशय मोठा आणि प्रसिद्ध असलेला हा गाई बाजार आणि बैल बाजार आज या ठिकाणी चालू होत आहे. अनेक दिवसापासून हा बैल बाजार बंद होता, परंतु ग्रामस्थांच्या सगळ्या विनंतीला मान देऊन इथल्या सर्व व्यापारी, शेतकरी आणि ग्रामस्थांच्या वतीने हा आज बैल बाजार चालू करण्यात आलेला आहे. तर आज पहिलाच बाजार आहे आणि या पहिल्या बाजारामध्ये अतिशय चांगले आणि उत्कृष्ट गाई, देशी गाय असतील किंवा जर्सी गाय असतील, होस्टेल गाय असतील, अशा बैलही आणि गायही या बाजारामध्ये उपलब्ध झालेले आहेत आणि बाजाराला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित झालेले आहेत. आणि हा बाजार नेहमीप्रमाणे आज चालू झालेला आहे आणि इथून पुढे हे कायम चालू राहणार आहे. मागील काळामध्ये हा बाजार काही बंद पडला होता, त्यामुळे आज हा पहिल्याच दिवशी बाजार पूर्णपणे भरलेला आहे. दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांना या बाजार बंद असल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं आणि आपल्या पाळीव जनावरांना इतर ठिकाणी नेण्याचा आणि त्रास होत होता, तो ग्रामस्थांनी लक्षात घेऊन आज बैल बाजार या ठिकाणी चालू करण्यात आलेला आहे. रामकृष्ण हरी. कस काय बाजार? बैल बाजारामध्ये म्हैस आहे. अच्छा, इकायला आणली का बैल? हा, हे काय आणली? इकली म्हैस इकली. बर, केवढ्याला इकली? 85 ला. या ठिकाणी सर्व यवत ग्रामस्थ उपस्थित झालेले आहेत. तर त्याप्रमाणे आमचे यवतचे हबप महादेव महाराज दोरगे, त्याचप्रमाणे कुदळे महाराज आहेत. पालखी चांगावटेश्वर पालखीला यांचा बैल जोड असतो आणि या बैल बाजार अतिशय मोठा आहे. दौंड तालुक्यामध्ये एकमेव असा हा बैल बाजार आहे आणि आज बैल बाजार चालू करण्यात आलेला आहे. काय सांगाल आप्पा? काय सांगाल? आज बाजार चालू झालेला आहे आणि या बाजारामुळे पंचकृषीतील शेतकऱ्यांना आनंद झालाय. कारण का तर आपल्याकडे जे लोक आहेत या लोकांना इतर ठिकाणी जावं लागत होतं बैल बाजार. काय सांगाल आप्पा? बाजार चांगला भरलेला आहे, एकदम म्हणजे शेतकऱ्यांना आनंद झालेला आहे, व्यापाऱ्यांना आनंद झालेला आहे. असाच बाजार चालू राहावा, सगळ्यांनी चांगला माल आणावं, बाजारात विकावं, न जाणं कुणाची फसवणूक होईन ना, असं माल आणून द्यावं, दुसरं काय नाही. सरपंच या. आज यवत गावचा बैल बाजार चालू झालेला आहे आणि या बैल बाजारामध्ये गायी मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत आणि म्हैसही आलेल्या आहेत. तर
यवत पंचक्रोशीतील आणि तालुक्यातील शेतकऱ्यांना काय आव्हान करचाल तुम्ही? आज यवतमध्ये बाजार चालू झाल्यामुळे यवत आणि यवत परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलेले आहे. आजचा हा पहिला बाजार आहे. पुढच्या बाजारी यापेक्षा जास्त गर्दी या ठिकाणी दिसून येईल. तसेच ज्या छोट्या छोट्या समस्या यांनी सांगितल्या ते पाण्याच्या टाकीची सोय करून देण्याचं आम्ही यांना कबूल केलेलं आहे. तसेच सगळ्या शेतकऱ्यांनी आसपासच्या 4-5 गावातल्या किंवा शेजारचे जेवढे गाव आहेत ते सगळे व्यापारी आणि शेतकऱ्यांनी पुढच्या शुक्रवारी मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहून या बाजारांना आणखी शोभा वाढवावी अशी त्यांना मी विनंती करतो. डॉक्टर, तुम्ही पंचकृषीमध्ये फिरत असता आणि यवत पंचकृषीमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत आणि या ठिकाणी दुधाचाही व्यवसाय चांगल्या प्रकारे आहे. तर तुम्हाला बाजार बंद झाल्याचा नेमकी काय प्रतिक्रिया आल्यात आणि बाजार चालू करावा याबाबत काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत का? पहिल्यांदा यवत म्हटलं की यवत म्हणजे जनावरांचा बाजार म्हणून हे महाराष्ट्रात प्रसिद्ध असं यवत गाव होतं. मध्यंतरी कोरोनाच्या काळात किंवा काही अडचणींमुळं समस्यांमुळं यवतचा बाजार हा बंद झालता आणि त्याची खंत ही इथल्या ग्रामस्थांच्या व्यापाऱ्यांच्या सर्वांच्यातच होती. परंतु आता पूर्ण प्रशासकीय पातळीवर सरपंच असतील, इथले व्यापारी असतील यांच्यामुळं हा बाजार पुण्याने नव्याने चांगल्या पद्धतीत सुरू झालेला आहे. याचा आनंद नक्कीच सर्वांना आहे. परंतु पुढील काळात प्रशासनाने व्यापारी वर्गाने सहकार्य एकमेकांशी ठेवून सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी सहकार्य करून हा बाजार चांगल्या रीतीने भरावा अशीच सर्वांची इच्छा आहे. आणि येथील जनावरे इथे जर आली तर प्रत्येक जनावरामागे येण्या जाण्याचा खर्च साधारण 3,000पर्यंत येत असतो. त्याच्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक भुर्दंडही पडतो. आणि यवत या ठिकाणी हा बाजार चालू झाल्यामुळे पंचकृषीतील जनावरे छोटी मोठी या ठिकाणी जवळच विक्री खरेदी झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांकडे आर्थिक सुबत्ता वाढेल एवढं या बाजाराच्या निमित्ताने मी सांगू शकतो. सरपंच, आज आपल्याकडे बाजार चालू झालेला आहे. समीर दोरगे आपल्या संग बोलत आहेत. तर यवत पंचकृषीतील शेतकऱ्यांना या बाजारामध्ये जनावरं आणण्याचं आव्हान कशा प्रकारे कराल तुम्ही? या ठिकाणी आज मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिला बाजार आहे. दुसऱ्या तिसऱ्या बाजारी या ठिकाणी गर्दी जनावरांची जास्त दिसून येईल आणि जवळच्या शेतकऱ्यांना लांब जाणे, काष्टी, बारामती जाण्याचा खर्च हा परवडत नाही. त्यामुळे इथं यवतला बाजार चालू झाल्यामुळे त्यांचाही फायदा होईल आणि त्यांना स्वस्तात जनावरे उपलब्ध होतील. कांबळे पाटील, यवत गावाला खेटून असणारं उंडवडी गाव आहे आणि या उंडवडी गावाकडून येणारे काही बैल जोडे असतील, खिलारी बैल जोडे असतील, गायी असतील, म्हशी असतील, तर तुमच्या ग्रामस्थांना तुम्ही काय आव्हान कराल? आज यवत ठिकाणी बाजार भरतोय म्हणजे ही आनंदाची गोष्ट आहे. कारण का तर पूर्वीचा बाजार असा नामांकित बाजार, यवत गावचा बाजार म्हटलं काष्टी व इतर बाजाराला पाठीमागे टाकणारा हा बाजार होता. म्हशीचा बाजार असेल, बैलाचा बाजार असेल, गायांचा बाजार असेल आणि आज बाजार जो भरवला आहे ह्या व्यापारी वर्गातली किंवा तरुण युवा पिढीने ती अगदी चांगली आनंदाची बाब आहे. आमच्या परिसरामध्ये उंडवडी असेल, नाथाचीवाडी असेल, लडकतवाडी असेल, तांबेवाडी असेल, खामगाव असेल, ह्या परिसरामध्ये आज तुमच्या रूपाने सर्व ठिकाणी तुमचं न्यूज जाणार आहे. आधार न्यूज आपलं त्याच्या माध्यमातून बातमी गेल्याच्या नंतर आणि ह्या पंचकृषीमधील जनावरे सर्व ह्या ठिकाणी यवतमध्ये येऊन पूर्वीसारखा परत बाजार भरवतील ही अपेक्षा करतो आणि ह्या ठिकाणी थांबतो. यवत गावामध्ये बकरी बाजार तर चालू आहेच, परंतु गाई, म्हैस आणि बैल हा बाजार काही काळामध्ये बंद झाला होता. तर आपण तुमच्या शेतकऱ्यांना काय सांगाल? शेतकऱ्यांना सांगावं एवढंच की आम्हाला जे बारामती झालं, काष्टी झालं, तिकडे जाण्यासाठी 3,000-4,000 रुपये खर्च येतो. हा बाजार चालू झाल्याच्या नंतर बऱ्यापैकी सगळ्या शेतकऱ्यांचा इथं फायदा होऊ शकतो आणि इथं चांगल्या क्वालिटीची जनावरे पण येतात, लोक पण येतात. तुम्ही कुठे राहणार आहात? आम्ही राजेवाडीचे राहणार आहे. मग या बाजारसाठी आलात? त्या बाजारीसाठी आलो. मग तुम्ही आज काय आणलंय का बाजारात? गाय आणली, गाय आणली, विकली का? विकल्या गाय चांगल्या प्रकारे विकली का? चांगल्या पद्धतीने गायचा मोबदला व्यवस्थित मिळालाय का? व्यवस्थित मिळाला एकदम. बरोबर. या ठिकाणी आज बाजार चालू झालेला आहे आणि या बाजारामध्ये आपल्याकडे असणाऱ्या दुभत्या गाय असतील, गाभण गाय असतील, त्याचप्रमाणे खिल्लारी बैल जोड असेल. तर यवत गावामध्ये पूर्वीप्रमाणेच आता हा मोठ्या प्रमाणात बाजार भरायला सुरुवात झालेली आहे. तर आजूबाजूला यवत पंचकृषीतील असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी या यवत गावच्या बाजारामध्ये आपली पाळीव जनावरे, गाई, म्हैस, खिल्लारी बैल जोड असेल
तर शुक्रवार हा बाजार दिवस आहे आणि शुक्रवारच्या बाजार दिवशी आपल्याकडील असणाऱ्या पाळीव जनावरांना बाजारात घेऊन येण्यासाठी या यवत ग्रामस्थांच्या वतीने सर्व नागरिकांना शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येत आहे. व्यापारी आहात तुम्ही, कुठून आला तुम्ही? पानमळ्यातून बर, काय आणलं होतं आज? म्हैस घेतली, म्हैस घेतली. म्हैस आणि एक गाय. केवढ्याला घेतली म्हैस? म्हैस 85,000 रुपये. बर बर, कोणती म्हैस आहे? बर बर, ही म्हैस आहे का? पहिला रूप आरली दिसते. पहिला रुजी. बर बर, जातवाने. हा. काय नाव तुमचं? वैभव मोहन तुले. आता इथून पुढे रोज बाजारला येणार का? दर आठवडी खरेदी विक्रीची आपली. शुक्रवारी बाजार असतो इथला. तुमच्या व्यापाऱ्यांना तुम्ही सांगचाल का? हो सांगू. काय सांगाल सांगा. इथं माल येतोय चांगला, व्यवस्थित व्यवस्थित देतात. पैशाची काय अडचण नाही, कमी जास्त असते तरी चालतंय. यवत गावातले सर्व ग्रामस्थ, आमच्या गावचे सरपंच, ग्रामपंचायत हा बाजार भरवण्यासाठी सक्रिय झालेले आहे आणि आज शुक्रवार पासून हा आठवडे बाजार जनावरांचा चालू झालेला आहे. सर्व ग्रामस्थांना पंचक्रोशीतील, यवत पंचक्रोशीतील आणि दौंड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना विनंती करण्यात येत आहे की दर शुक्रवारी हा आठवडे बाजार भरत आहे आणि अशा चांगल्या दुभत्या गायांचा बाजार आणि म्हैस बैलजोडी या ठिकाणी बाजारामध्ये तुम्ही घेऊन या आणि पूर्वीप्रमाणे हा बाजार चालू करण्यात आलेला आहे. रामकृष्ण हरी. बघा मित्रांनो, चला चला, कुणाच्या आहेत गाया? चला बघा. चांगल्या गाय आहेत, चांगल्या गाय आहेत. गाभण आहेत का? ये झालेले आहेत. बर बर बर. बघा मित्रांनो, यवत गावचा बाजार चालू झालेला आहे. या ठिकाणी सर्व दुभत्या गाया. नमस्कार. पुढे या, पुढे. हा, काय सांगाल? आपला हायवे टच बाजार आज चालू होत आहे. बर. यवत आठवडे बाजारामध्ये व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेला आहे. त्याचप्रमाणे पशुवैद्यकीय अधिकारी, डॉक्टर लोकही या बाजारामध्ये उपलब्ध झालेले आहेत. आपल्याला जर गायी म्हैस तपासून घ्यायच्या असेल तर खात्रीशीर या ठिकाणी डॉक्टरांच्या सल्ल्याने गाभण आहे की नाही, खाली एका गाभण आहे हे खात्रीशीर या बाजारामध्ये सांगणारे डॉक्टर बडेकर असतील, त्याचप्रमाणे डॉक्टर भिसे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि आजचा यवतचा बाजार हा मोठ्या प्रमाणात भरलेला असून हा दिवसापूर्वी यवत बाजार हा बंद होता आणि यवत ग्रामस्थांच्या वतीने सरपंच, ग्रामपंचायत यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आज यवत बाजार हा पुन्हा चालू करण्यात आलेला आहे. रामकृष्ण हरी. या ठिकाणी गाय गाभण आहे का नाही ते डॉक्टर बडेकर बघत आहेत. बैल बाजार, गाय बाजार चालू झालेला आहे, त्यामुळे गाभण गाय आहे का नाही ही खात्री करणं गरजेचं असतं. त्यामुळे या ठिकाणी पशुवैद्यकीय डॉक्टर यांना बोलवून गाय तपासली जात आहे. हो, इकडे घ्या आमच्या कॅमेरा. गाभण आहे का डॉक्टर? खात्रीशीर आहे का? बरं इकडे ये पर आमचा होऊ फसवणूक व्हायला नाही पाहिजे व्यापाऱ्याची, शेतकऱ्याची. बरोबर का? ओके. चला, कोणत्या दराच्यात? फार जवळ आलाय. ठीक आहे, चला. आज शुक्रवार बाजार दिवस आहे. ओके. दिली का? बाजार चालू झालाय आणि शेतकऱ्यांना आजच्या बाजारामुळे खरंच दिलासा मिळालाय. कारण का तर बऱ्याचशा गोष्टी बाजारावर अवलंबून असतात. आपल्याकडे शेतकरी हा दुग्ध व्यवसाय शेतकरी भरपूर आहे आणि काय भाकड जनावर असतील, काय गाभण जनावर असतील किंवा नवीन गाय विकत घ्यायला लागत असतील तर बाजाराशिवाय दुसरा पर्याय नसतो. आणि बाजारात जसं पारखून आपल्याला जित्राप घेता येतं तसं खात्रीशीर जित्राप पाहायला मिळतं. तर मग यवत बाजार आज चालू झालेला आहे, त्यामुळे सर्व शेतकरी
आणि दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना आज आनंदाचा दिवस मानावा लागेल.